गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण या हॉटेलला राहिलो होतो जैसलमेरमध्ये. जैसलमेरमध्ये आता आपण रात्रीचा स्टे केला होता. येऊन जैसलमेरमध्ये स्टे झाल्यानंतरला आज आपल्याला जैसलमेरचा किल्ला बघून पुढे बॉर्डर बघायला जायचं आहे आणि बॉर्डर बघून टणक माता मंदिर बघायचं आहे. टणक माता मंदिर झाल्यानंतरला आपल्याला ऊंट सफारी सम डेझर्टला जायचं आहे. सर्व ते फिरूया. चला तर मग आजचा दिवस कसा कसा होतो, काय काय होतं बघूया आपण. हे बघा सर्व मंडळी बसले आहेत. सर्व मंडळी एकदम व्यवस्थित गाडी बसले. आजचा लुक आपला फोटो काढायचा राहिला, आता खाली उतरल्यानंतर काढून टाकेल मी. हे बघू शकता तुम्ही सर्वजण. चला तर मग गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आपण मेन स्टँडकडे चाललोय. मेन चौकात गेल्यानंतरला तिथं गाडी लावून ऑटो करूया फोर्ट बघण्यासाठी. कारण की जे फोर्टकडे जायचा जो रस्ता आहे तो खूप बारीक रस्ता आहे. तिथनं 4 व्हीलर घेऊन जाण्यासाठी एकदम अवघड होतं. त्याच्यामुळे आपण आपली गाडी घेऊन जाणार नाही आहे. पार्किंगला गाडी लावून ऑटोने जाणार आहोत. त्याच्या अगोदर आमच्या सालेसाहेबांची पोटपूजा करून घेऊया. कारण की पोटपूजा नाही झाली तर गाडी चालत नाही रस्त्यावर व्यवस्थित, हो की नाही. त्याच्यामुळे सालेसाहेबांची पोटपूजा एकदम बेस्ट करून घेऊ. त्यांची एक 90 मारायला देऊन देऊ आणि ते झाल्यानंतर सालेसाहेब टणटणात. जैसलमेरमध्ये आम्ही आल्यानंतरला काल आम्हाला रूम भेटण्यासाठी खूप वेट करावं लागलं मित्रांनो. खूपच अवघड होतं. कारण की पुरं जैसलमेरच्या पुऱ्या रूम या बुक होत्या कालच्या दिवसासाठी. कुठेही हॉटेलमध्ये आम्हाला रूम भेटत नव्हती. खूप फिरलो आम्ही, खूप फिरलो. जवळपास 3 ते 3.5 4 तास आमचे फक्त रूम बघण्यामध्ये गेले. 3 3.5 4 तास जवळपास आमचे फक्त रूम बघण्यासाठी गेले. त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये ॲक्च्युली ते कन्सिडर करायचं असतं. जैसलमेरमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये रूम भेटणं थोडंसं अवघडच होतं. आणि ज्या भेटतील त्या खूप बजेट हाय राहतील, त्या आपल्याला परवडतील असं काही सांगता येणार नाही. ज्याची त्याची शेवटी परिस्थितीनुसार राहते. आणि फायनली आम्हाला खूप फिरल्यानंतर एका कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी एक रूम भेटली व्यवस्थित. खरं जे म्हणता ना सबर का फल मिठा होता आहे, तशातली गोष्ट होती. जी पण रूम आम्हाला भेटली ती खूप छान आणि मस्त होती. किंग साईड डबल बेड होते, एकदम व्यवस्थित होती. मध्ये मॅटिन पण टाकून दिले त्याने आम्हाला. त्याच्यामुळे जी थकावट होती आमची, जे थकलेलो होतं आम्ही रूम बघण्यासाठी, ते पूर्णपणे आमची रात्री झोपून एकदम व्यवस्थित आम्ही फ्रेश झालोय. आणि चला तर फायनली आता तुम्हाला आता नाश्ता वगैरे आम्ही काही दाखवणार नाही आहे. आम्ही आमचा नाश्ता करू, त्याच्यानंतरला फोर्टला गेल्यानंतरला तुम्हाला शूटिंग दाखवू. फायनली आम्ही रिक्षा केली आहे मित्रांनो. पार्किंगला गाडी लावून रिक्षा करून आता आम्ही चाललोय जैसलमेर फिरायला. फोर्ट बघा, जैसलमेर फोर्ट. जैसलमेर फोर्ट आहे हा. मेन एंट्री गेट बघा मित्रांनो. पॅलेसचं मेन एंट्री गेट आहे हा. इथनं किल्ल्याला जाण्याचा मार्ग आहे. अतिशय सुंदर काम करण्यात आलेलं आहे. किल्ल्याची जी तटबंदी आहे तुम्ही बघा, किती सुंदर अशी तटबंदी आहे किल्ल्याची. वेल मेंटेन किल्ला आहे हा. खूप छान ठेवलेला आहे किल्ला, पूर्ण मेंटेन आहे. आणि हा पहिला असा किल्ला आहे की याच्यामध्ये राहतात पण लोक. आओ बिल्कुल आप कोई डर नहीं
फोर्ट. जैसलमेर दुर्ग, जैसलमेर फोर्ट. मेन एंट्री गेट आहे हा. हे बघा दरवाजा. बघा कबूतर किती छान उडतात मित्रांनो. इथं अतिशय सुंदर असं कबुतरांचा थवा आहे. खूप छान थवा उडून राहिला कबुतरांचा. हे बघा फोर्ट. फोर्टचा पूर्ण मी नजारा दाखवतो तुम्हाला. हे बघा हा पूर्ण फोर्ट दाखवतो मी. जैसलमेर फोर्ट. किल्ल्याची तटबंदी बघा मित्रांनो किती छान तटबंदी आहे अजून सुद्धा एकदम मस्त. मंदिर पॅलेसला आलेलो आहे. हे बघा किती छान असं कोरीव काम आहे या पॅलेसचं. मंदिर पॅलेस. हे बघा किती छान असं कोरीव काम आहे.
इथं तिकीट काउंटर आहे. हे तिकीट काउंटरचे जे स्पॉट आहे हे कसले कसले ते बघा. पार्ट ए 100 रुपये, पार्ट बी 80 रुपये, जॉईंट एंट्री 160 रुपये, कॅमेरा मोबाईल 30 रुपये. तो पार्ट ए एंड बी टू फाइंड पार्ट ए जो प्लस टू से बी होगा अच्छी बात है ना ना हे पहा त्यांच्या काळातले सर्व साधन सामुग्री. रसोई घर, स्वयंपाकाचं घर बघा. हे बंब आहे पाणी तापायचं. हे इथं भट्टी आहे, कढया वगैरे ठेवलेलं आहे. रिक्षा हा त्यांचा गणवेश. ज्वेलरी त्यांची. लॉकर, लॉक कुलप, बंदुकी, हे ऑडिओ सिस्टीम, टायपिंग सिस्टीम, बाळाचा पाळणा,
फायनली एक्झिट. सर्व झालं आता फिरून आपण एक्झिट करतो. हे जातं चूल. आपल्या मागे जी आहे ही कोठार पटो की हवेली असं नाव आहे याचं. त्यांची ही हवेली आहे. हे जुन्या काळामध्ये सोनार वगैरे त्यांची हवेली राहायची. एकदम छान हवेली आहे. चला तर मग बघूया हवेली. कोरीव काम आहे यांचं. इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटर पर हेड 150 रुपये आहे. 3 वर्ष ते 10 वर्ष तक 80 रुपये आहे. हे बघा हवे. मंजुलिकाची शूटिंग झालेली आहे. मंजुलिका जी शूटिंग इथं झालेली आहे.
एक मिनट भैया. बघा मित्रांनो किती छान आहे. हे सर्व घरं आहेत तिथले. किती छान नक्षी आहे बघा. हे सर्व घरं आहेत तिथले. इथले घरांचे सुद्धा एकदम छान असे नक्षी आहे. तेव्हा किती छान नक्षी आहे. किती छान वाटत असेल यांच्या घरामध्ये राहायला. त्यांना एवढं छान असं घर आहे. किती छान वाटत असेल या घरामध्ये राहायला. हे बघा. आता आपलं जैसलमेर पूर्ण फिरून झालं मित्रांनो. आता लेक राहिला होता. त्या लेकच्या इथं तर काही जाणार नाही. तिथं काही एवढं काही खास नाही आहे. फक्त पाणी आहे. ते काय आम्ही बघणार नाही आहे. तर आता डायरेक्ट आम्ही निघणार आहे बॉर्डरकडे आणि टोनक माता मंदिरकडे. चला तर मग निघूया डायरेक्ट बॉर्डरकडे. आता आम्ही पण खूप जमलो आहे. ॲक्च्युली इथं जे मी तुम्हाला काल सांगितलं, सकाळी जसं सांगितलं, सर्व ज्यांचे लोक राजस्थानचे इथं जमलेले आहेत त्यांच्या सिक्युरिटीमुळे प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. खूप लांब लांबपर्यंत नाकाबंदी केल्यामुळे आम्हाला खूप चालावं लागलं आहे. आणि खूप चालावं लागल्यामुळे आम्ही खूप दमलो आहे. असे VIP लोक येतात, त्यांची सिक्युरिटी मोस्ट इम्पॉर्टंट राहते. खरं आहे. खरं त्याच्यामुळे सर्वसाधारण लोकांचे खूप हाल होतात मित्रांनो. ते पण तेवढंच खरं आहे. ठीक आहे, आता त्याला आपण काही करू शकणार नाही. ठीक आहे, आता आम्ही खूप दमलो आहे. आता निघतो आहे आम्ही पुढच्या मार्गाला. प्लेन रस्ता आहे. रस्ता क्वालिटी एकदम मस्त आहे इथली. आणि एकदम स्ट्रेट रस्ता आहे. नजर जाईपर्यंत पूर्ण स्ट्रेट रस्ता आहे. एक नंबर क्वालिटी रस्त्याचा. पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. एवढा छान रस्ता आहे. हे बघा मित्रांनो, पूर्ण रेगिस्तान. जैसलमेरचं रेगिस्तान. त्या पूर्ण रेगिस्तानमधनं एकच रस्ता. आजूबाजूला काहीही नाही. पूर्ण शांतता शांतता. हे बघा, दूर दूरपर्यंत काही दिसतंय का? काहीच नाही. हे बघा. हे बघा. असा रस्ता आहे. इंडिया पाकिस्तान बाउंड्री. जैसलमेर पाकिस्तान बाउंड्री. टोनक माता टेम्पल जवळ जाणार आहे आपण. तिथून बाउंड्री अजून पुढे राहते 10 ते 15 किलोमीटर. टोनक माता टेम्पलला आपण दर्शनाला जाणार आहोत. बस आपण आता टोनक माता टेम्पल जवळ आलेलो आहे. 1 किलोमीटर राहिलेलं आहे. लोंगेवाला बॉर्डरला पण जायचं आपल्याला. इथलं दर्शन करून झाल्यानंतरला हे बघा, हे समोर एवढी गर्दी बघताय ना तुम्ही. ही सर्व टोनक माता दर्शनसाठी आलेली आहे पब्लिक आहे. मित्रांनो, टोनक माता टेम्पलच्या इथं खूप गर्दी असल्या कारणाने पहिले आम्ही लोंगेवाला बॉर्डरच्या इथं जाऊन ते पहिले स्पॉट करून घेणार आहे. मग येताना टोनक माता टेम्पलचं दर्शन घेऊन मग पुढे सम डेझर्टला जाणार आहोत. चला, हे बघा, हा रस्ता देखील तसाच आहे. ॲक्च्युली हा पाकिस्तान बाउंड्रीच्या रस्त्याला पॅरेलल रस्ता आहे. आपण जात असताना उजव्या साईडला साधारण 10 ते 15 किलोमीटर हे पाकिस्तान बॉर्डर आहे. सेम ज्या रस्त्याने आपण चाललोय त्याच रस्त्याच्या पॅरलल बॉर्डर आहे. 10 ते 15 किलोमीटर उजव्या साईडला. ह्या साईडला पाकिस्तान बाउंड्री आहे. या साईडला 10 ते 15 किलोमीटर पुढे गेल्यानंतर पाकिस्तान बाउंड्री लागते आणि त्याला पॅरलल हा रस्ता आहे. तर या रस्त्याने आपण चाललोय लोंगेवाला च्या इथं बघण्यासाठी.
ते लोंगेवाल्याची हिस्ट्री जी आहे ते बॉर्डर पिक्चर जो बनवण्यात आलेला आहे तो लोंगेवाल्याच्या सर्व कारकिर्दीवर बॉर्डर पिक्चर बनवण्यात आलेलं आहे. तर आपण तिथं जाऊन ॲक्च्युअल स्पॉटला जाऊन सर्व आता बघूया आणि तुम्हाला शूटिंग दाखवेल मी. फायनली मित्रांनो आम्ही लुंगीवाला इथं आलेलो आहे. लुंगीवाल्याच्या इथं आलेलो आहे. हे बघू शकता हे जे समोर हे जो दिसतंय तुम्हाला ही लाईन, ही पुरी लाईन जी आहे इथपर्यंत पाकिस्तानी लोक आपल्यापर्यंत आपल्या इंडियामध्ये एंट्री करून आले होते. इथपर्यंत ह्या स्पॉटपर्यंत एका रात्रीतनं पाकिस्तानी सर्व आपल्या इंडियामध्ये निघून आले होते. तर त्यावेळेला आपल्या इंडियाचे जवान खूप शहीद झाले आणि जी बटालियन इथं होती त्यांनी रात्रभर लढा दिला, पूर्ण रात्रभर लढा दिला. कारण की रात्रीचं आपले एअरफोर्स काम करू शकत नव्हते, काहीतरी प्रॉब्लेम होता, ते काम करू शकत नव्हते नाईटमध्ये. तर पूर्ण रात्रभर आपल्या इंडियन आर्मीने जी बटालियन इथं होती त्यांनी त्या पाकिस्तानाला इथं रोखून ठेवलं. त्यांची बाकीची जी काही हिस्ट्री आहे ते तिथं लिहिलेली आहे. त्याचा मी फोटो टाकेल किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. जिथं जिथं मला व्हिडिओ काढून दाखवता येईल तिथला मी व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यांनी जी भारत पाकिस्तानचा एक जो खांबा असतो सेंटरला असतो, एका साईडला इंडिया लिहिलेला असतं, एका साईडला पाकिस्तान लिहिलेलं असतं. तो खांबा तो त्यांनी इथं गाडला होता. इथपर्यंत आल्यानंतरला त्यांनी इथं गाडला होता. तर ते गाडलेला खांबा पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, एंट्रन्स गेट आहे. खरं पहिले आपण तो खांब बघायचा आहे आपल्याला. तो इथं ठेवण्याचा, इथं रोवला होता पाकिस्तानवाल्यांनी. जो खांब आणून इथं रोवला तिथं चाललोय आता आपण तो खांब बघण्यासाठी. पाकिस्तान इंडिया लिहिलेला खांब जो बाउंड्रीला असतो, बॉर्डरवर असतो, मेन सेंटरला तो खांब असतो. आणि तिथं जेवढे शहीद जवान आहेत तेवढे सर्वांचं हे लिहिलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हे त्यांचे सर्वांचे नंबर लिहिलेले आहेत. हे बघा मित्रांनो, हा जो खांब आहे ह्या साईडला पाकिस्तान होतं आणि ह्या साईडला आपलं इंडिया आहे. बघा इंडिया. हे एक 10-15 किलोमीटर त्या साईडला असलेला खांबा हा जो आहे हा त्यांनी उचलून इथपर्यंत आणून इथं रोवला होता. हे बघू शकता. एवढे आपले लोक इथं शहीद झालेले. हे आता नवीन केले, इथं रणगाडे वगैरे ठेवण्यात आलेले. तिकडं पण काय केलं ते बघूया आपण नंतरला टाइम भेटल्यावर. खरं पहिले मेन एंट्री करूया. आता इथं तिकीट ठेवण्यात आलेलं आहे. पहिले डायरेक्टली आपण ओपनली बघू शकत होतो. खरं बघता गरजा इला धर रे, बघता गरजा आणि ती येणारी पब्लिक यांचं तालमेळ बघितल्यामुळे इथं आता सर्व मेंटेन ठेवण्यासाठी खर्च लागतो. तो मेंटेन ठेवण्यासाठी खर्च लागल्यामुळे इथं तिकीट काउंटर बनवण्यात आलेले आहे. आता बघूया आपण तिथं किती तिकीट आहे काय आहे.
तरंगाडी. हे बघा खूप गर्दी आहे इथं पण. पट दियो का नहीं? 60 रुपये पर तिकीट आहे. त्याच्यामध्ये मूवी अँड म्युझियम हे कंबो तिकीट आहे. आणि जीप राईड करायची असेल तर 1.5 किलोमीटरचा फेरा त्यांच्या जीपमध्ये फिरवला जातो. त्याचे 50 रुपये वेगळे घ्यायचे. वेलकम टू लोंगेवाला. पाहिले नसते. हे सर्व बंदुकी आहेत. तोफगोळ्या वगैरे सर्व साधून सामग्री. हे बघा हे तोफगोळ्यांचे, त्या बंदुकींच्या गोळ्या. हे ते पाय ठेवतात ना, ते पुढचं पाय. अंटी टँक. हे ॲक्च्युली आपल्या बॉर्डरची कशी हे असते, रणनीती असते, ते दाखवण्यात आलेले इथं.
हे प्लेन येतात. मार्च 2008. थोड़ा सरक जाएगा भैया. हेलो, 2008 थोड़ा सरक जाएगा. रिचार्ज नहीं है. कोई बात नहीं, रिचार्ज खत्म हो गया. मुझे अब सरकार घाटा में कोई रिचार्ज नहीं है. इनका फोन लेके चल मग कपडा दाखवतो ना. हे आपल्या इंडियाची चौकी होती. ह्या साईडला जे दिसतं ते इंडियाची चौक्या होत्या आपल्या. आणि हे बघा हे पाकिस्तानचे जे गाडी टँक वगैरे नसतं केमण्यात आले आहेत ते येते. हे पाकिस्तानी टँक आहे. हे बघा हे पाकिस्तानचे टँक आहे. तो पण आपण डिस्ट्रॉय केलेला आहे टँक. मग भारत माता की, भारत माता की. टणक माता टेम्पलच्या इथं आलेलो आहे. टणक माता टेम्पलच्या इथं आलेलो आहे. चला तर मग आता टणक माता टेम्पलचं दर्शन घेऊया. खूप छान थंड वारा चालू आहे मित्रांनो.
अतिशय मस्त वारा आहे, थंडगार एकदम. ॲक्च्युली हे मंदिर जे आहे हे मिलिटरीचं म्हणजे मला एवढं माहिती नाही, खरं जेवढं समजलं तेवढ्यानुसार सांगतोय. हे एका मिलिटरीचे माणसं यायची इथं आरती वगैरे करायची, सर्व मिलिटरीची माणसं देखभाल करायची आणि आरती वगैरे करायची. जेव्हा लोंगेवाल्याचं युद्ध इथं झालं होतं तेव्हा पाकिस्तानचे जितकेही बॉम्ब या मंदिरात पडले, मंदिराच्या अवतीभोवती पडले, एक पण बॉम्ब हा फुटला नाही. एक पण बॉम्ब फुटला नाही. म्हणून या मंदिराचं तेव्हापासून जागृत स्थान हे मानलं गेलं आहे. म्हणून सर्वात जास्त जागृत स्थान हे मानलं जातं जैसलमेरमधलं हे टोनक माता मंदिर. ते बॉम्बसुद्धा इथं ठेवण्यात आलेले जे फुटले नाही, ते दाखवतो मी तुम्हाला. हे माता, जय माता दी, जय माता दी. फायनली आपलं एकदम सुंदर असं दर्शन झालेले, गर्दी नव्हती, काही नव्हती. आम्ही तेव्हा जे डिसिजन घेतलं ते एकदम मस्त होतं आमचं डिसिजन. आम्ही पहिले लोंगेवाल्याला जाऊन आलो आणि इथं नंतरला आलो. ते एकदम भारी डिसिजन झालं आमचं, कारण की तेव्हा अतिशय एवढं प्रचंड अशी गर्दी होती की विचारता सोय नाही. खूप गर्दी होती आणि तिकडे गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आमचं दोन्ही सार्थ झालं. हे बघा इथं सर्व मन्नत मागेल, जे इच्छा आपली असते ही इच्छा मागून इथं हे रुमाल वगैरे बांधून जातात आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतरला ते काय असेल ते, जी इच्छा असेल ते फेडतात. अशा पद्धतीने हे सर्व बघा तुम्ही, खूप सारे असे हे रुमाल वगैरे बांधलेले इच्छा मागण्यासाठी. कारण की देवस्थान जे आहे ते जागृत देवस्थान मानलं गेलं आहे आणि जागृत देवस्थानचे त्यांनी प्रूफ पण दिलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लोकांची विश्वास ह्या मंदिरावर खूप बसलेले आहे. चला तर मग आपलं फायनली दर्शन झालेलं आहे. आता आपण निघूया पुढच्या प्रवासाकडे, म्हणजेच सम डेझर्टकडे. बघूया आपल्याला आज ट्रेन भेटतो नाही भेटतो, सम डेझर्टची सफारी करता येते नाही करता येते, ते आता पुढे बघूया आपण पुढच्या वेळी.
215 नंबरची रूम बघून घ्या. आम्ही 3 टेंट घेतलंय. 3 टेंट घेतले. हे बघा, हा एक बेड आहे. और 214 नंबरचा एक आहे. हा एक बेड घेतलाय. वॉशरूम वगैरे बघून घ्या, एकदम मस्त आहे. हे बघा, प्रशस्त असं वॉशरूम आहे, एकदम मस्त आहे. रूम आहे. हे बघा, मुग्धा बसली चहा नाश्त्यासाठी. हे बघा किती प्रशस्त अशी रूम आहे. आणि हे बेडरूम, प्रशस्त अशी रूम आहे, बेडरूम सारखीच आहे. आणि हे बाथरूम बघून घ्या, किती मोठं बाथरूम आहे, एकदम मस्त आहे. आणि हा आमचा बेड. चला आता नाच गाणे दाखवतो, कारण की आम्ही उंट सफारी आणि जीप सफारी सकाळी करणार आहे लेट आल्यामुळे. हे पूर्ण कॅम्पस आहे. हे बघा, हे पूर्ण कॅम्पस आहे. आमच्या रूमच्या समोरच स्विमिंग पूल आहे. आता थंडीचा मौसम आहे, थंडी खूप आहे, त्याच्यामुळे आपण तर स्विमिंग पूलचा वापर करणार नाही आहे. तर जे कोणी येतील त्यांच्यासाठी आहे. हे बघा, स्विमिंग पूल पण प्रशस्त स्विमिंग पूल आहे. इथं नॉर्मल टेंट पण आहेत. ह्या साईडला सर्व टेंट आहेत, डायरेक्टली बेस्ट टेंट आहेत. यांच्याकडे 4 क्वालिटीचे टेंट आहेत. फर्स्ट क्वालिटी आहे किंग साईज, हे फर्स्ट क्वालिटी आहे. सेकंड क्वालिटी हे समोर जे आहेत ते. आणि थर्ड क्वालिटी हे आता साधे टेम्पररी त्यांनी आता मी जे तुम्हाला दाखवले ते दाखवले आहेत. खरं याच्यामध्ये स्विमिंग पूल वगैरे बनणार आहे. खरं आता सध्या यांनी स्ट्रक्चर उभं केलं आहे, तर हे सीझन काढण्यासाठी त्यांनी फक्त आता तात्पुरता जे मी तुम्हाला दाखवलं ते बेड दाखवले आहेत. याच्या नंतरला म्हणजे पुढच्या वर्षी जर तुम्ही इथं आले तर हे सेकंड क्वालिटीचे राहतील. याच्या ह्या रूममध्ये ॲक्च्युअलमध्ये स्विमिंग पूल राहील. प्रत्येक 1 2 3 4 5 6 7 या 7मध्ये प्रत्येकी स्विमिंग पूल राहतील. स्पेशल स्विमिंग पूल राहील स्पेशल रूमला. ही आपली गाडी. थैंक यू. ये था व्यापारी के नवाज. अगली कड़ी में कालबेलिया डांस होगा बेहतरीन अंदाज के साथ. त्यांनी टेनिस खेळलं होतं ना.
अरे रे 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 मत पियो जला पा गई थी ये जला पा गई थी रे घर में रात की छूड़ो रे अरे अरे रे 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 बाछर बाजी अंदाज से देखेंगे तो इनके हाथ में आप नोट देख रहे हैं कमर पर लगकर झुकर के मुंह से नोट उठाएंगे बेहतरीन कमाल दिखाएंगे आप अरे रे 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 मादर बादरी दार डोंगर मेरे देवनो आयो अरे अरे हाथ में डालो, अरे पुपली पुपली, सोपारी
नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, और हमारा जैसलमेर कोई लंदन से कम नहीं। मैं सारी बोलूंगा। गाना तो ये भी गा सकते हैं, मगर वो आवाज नहीं। बजा तो ये भी सकते हैं, वो क्लासिकल साज नहीं। शाहजहां ने ताजमहल बनाया था, शाहजहां ने ताजमहल बनाया था, और बना तो हम भी सकते हैं, मगर वो मुमताज ही नहीं। मेरी खातेरी जिए लो केड़े जी खोड़ायो भी बतड़ा, केड़े जी खोड़ायो भी बतड़ा बड़ी यारी जानो। आछे उतरिए बना दूधलो पिड़ियारी हेलो मोटोड़ी चाकालो हे पिड़ियारी चालो किलो पर चढ़ के बैलेंस और संतुलन के साथ में डांस करेगी। अरे परसे अब बड़ी यारी लोड़ी डूबे खोरी घाघरी पड़ी हरी है बरस ये ढोले नूती बरस ये ढोले नूती बड़ी जाती झन
में सत्यानी होली किनारे सया बोली अरे गोरड़े किरा तुझा बचूरा
हम नहीं लौटेंगे। अरे ये नासिक तू, हम नासिककर है भैया, हम खानदेशकर है भैया। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, समझा।
साठी आपण आलेलो आहे. इथं बफे पद्धत आहे. बफे पद्धत आहे तर इथं जेवणाची जी सुविधा दिली आहे ती बफे पद्धती आहे. खूपच छान आहे. तुम्हाला दाखवतो मी. माझं जेवण झालेलं आहे. जेवणाची क्वालिटी एकदम मस्त आहे. सूरज सिंग राजपूत आपल्याला दाखवणार आहे काय काय बनवलेलं आहे. चपाती बनेली और दाल है सर मिक्स दाल बाटी और चूरमा है सर राजस्थान का स्पेशल चूरमा, यस और मिक्स वेज है मिक्स वेज, यस और मटर पनीर बना हुआ है सर मटर पनीर जी और राईस. चलो थँक्यू सर. जेवणाची क्वालिटी यांची जी आहे ती खूपच छान आहे. खूप मस्त आहे. इथं बसण्यासाठी पण सुविधा व्यवस्थित केलेली आहे. टेबल खुर्ची वगैरे देण्यात आलेले आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.